बघा वर्डचे प्रश्न आपले 60च्या पुढचे. तुम्हाला टेबलच्या पहिल्या ओळीच्या सर्व सेल मर्ज करायचा म्हणजे एकत्रित करायचे. मर्ज सेल करण्यासाठी आपल्याला हे सिलेक्ट करायचं पहिली लाईन. त्यानंतर इथं लेआउट टॅबवर क्लिक करायचं आणि याच्यानंतर आपल्याला मर्ज सेल याच्यावर क्लिक करायचं म्हणजे सर्व लाईन आपल्याला मर्ज होतील. त्यानंतर सबमिट करा. समोरचा प्रश्न बघा. तुमच्या डॉक्युमेंटमध्ये एक टेबल आहे जे अनेक पानावर पसरलेलं आहे. म्हणजे तुमच्या प्रत्येक पानावर तुम्हाला एकच हेडर रो रिपीट दाखवायचं. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा म्हणजे आपल्या खाली पण एक पेजेस दिलेलं आहे, इथं पण आपलं हेडिंग द्यायचं. म्हणजे हे जे हेडिंग आहे आपल्याला ते सर्व पानावर द्यायचं आहे. त्याच्यासाठी या पहिल्या सेलला सिलेक्ट करायचं पहिल्या ओळीला. त्यानंतर लेआउटमध्ये क्लिक करायचं आणि इथं रिपीट हेडर रो याला क्लिक करायचं. याच्यामध्ये क्लिक केले की आपल्या दुसऱ्या पण पेजेसवर हेडिंग येईल. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेबलची बॉर्डर आपल्याला काढून टाकावी. तर टेबलची बॉर्डर काढून टाकण्यासाठी इथे ह्या प्लसमध्ये क्लिक करायचं. त्यानंतर इथे ह्या बॉर्डरमध्ये क्लिक करायचं आणि त्याला काय करायचं, नो बॉर्डर. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शेवटच्या रो नंतर 2 रिकाम्या ओळी इन्सर्ट करायचा आपल्याला. तर या प्लसवर क्लिक करायचं. दिसते काय प्लस, इथं 2 वेळेस क्लिक करायचं. 2 रिकाम्या ओळी येतील याच्यात अशा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टाईम आणि प्रोग्राम या कॉलमच्या मध्ये एक रिकामा कॉलम द्यायचा आहे. तर यात टाईम आणि प्रोग्राम या दोन्हीच्या मनात आपल्याला एक रिकामा कॉलम द्यायचा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ड्रॉ टेबल पर्यायाचा वापर करून 2 कॉलम असलेले टेबल इन्सर्ट करा. तर या इन्सर्ट टॅबवर क्लिक करायचं. त्यानंतर टेबलला क्लिक करायचं आणि याला ड्रॉ टेबल घ्यायचं. इथं याला ड्रॉ करायचं. 2 कॉलम आणि 1 रोमध्ये विभाजित करायचं. तर या दोन्हीच्या मनातून एक रेष तयार करायचं म्हणजे कॉलम तयार करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कोणत्याही एक टेबल कॉलम काढून टाका. आता एक टेबल कॉलम काढायचा आहे. तर टेबल कॉलम काढण्यासाठी एक टेबल कॉलम कोणताही सिलेक्ट करू शकता. असं या समजा मी या ॲड्रेसला सिलेक्ट करतो इथं. त्यानंतर या लेआउटवर क्लिक करायचं. त्यानंतर इथं डिलीटमध्ये क्लिक करायचं आणि डिलीटमधून आपल्याला काय करायचं आहे, टेबल कॉलम करा म्हणजे. तर इथं डिलीट कॉलमला क्लिक करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एज आणि लोकलिटीच्या कॉलमच्या मध्ये एक रिकामा कॉलम इन्सर्ट करायचं. या एज आणि दोघांच्या मध्ये आपल्याला रिकामा कॉलम द्यायचा. एज आणि लोकलिटीच्या मध्ये एक प्लस येईल. या प्लसवर क्लिक करायचं. या प्लसवर क्लिक करायचं, रिकामा कॉलम येईल याच्यात. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इव्हेंट डिस्क्रिप्शनच्या उजव्या बाजूला आपल्याला एक ब्लँक कॉलम इन्सर्ट करा. तर हे जे इव्हेंट डिस्क्रिप्शन आहे याच्या उजव्या बाजूला आपल्याला प्लस येईल. त्यात क्लिक करायचं. त्यानंतर इथं ब्लँक कॉलम येईल. दिलेल्या MS वर्डमध्ये हेडरमधील आपल्याला ॲडमिशन प्रोसेस बदलून आपल्याला एंट्रन्स प्रोसिजर टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. तर इथं डबल क्लिक करायचं आणि टेक्स्ट कट करायचे सर्व. आणि टेक्स्टचा जे टायटल बॉक्स आहे ते जाऊ द्यायचं नाही. त्यानंतर इथे याला एंट्रन्स प्रोसिजर टाकायचं. जसं आपल्या स्पेलिंग दिलेलं आहे तशी टाकायचं. स्पेलिंग आपली बरोबर आहे का बघून घ्यायची. इथं आहे. त्यानंतर याला हेडर फुटर क्लोज करा आणि याला सबमिट करा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये टेक्स्टर नावाचं टेक्स्चर आपल्याला बॅकग्राऊंडसाठी घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हेडरमधील आपला इंट्रोडक्शन टाकायचं आणि फुटर सेक्शनमध्ये थँक्यू लिहायचं. तर इथे या डिझाईनवर क्लिक करायचं. त्यानंतर पेज कलर घ्यायचं आणि इथे याला काय करायचं, फिल इफेक्ट. त्यानंतर इथं टेक्स्चरवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला स्टेशनरी टेक्स्चर कोणतं आहे बघायचं. इथं क्लिक करायचं. याला डबल क्लिक करायचं. हे इंट्रोडक्शनच्या वर डबल क्लिक केले की हेडर येते. नाहीतर इन्सर्ट टॅबमधून पण करू शकतो आपण. इथे याला इंट्रोडक्शन टाकायचं. स्पेलिंग बरोबर टाकायचं याच्यात. खाली घ्यायचं. त्यानंतर इथं
थँक्यू लिहायचं, टी कॅपिटल टाकायचं. समोरचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक फुटर समाविष्ट करा, म्हणजे ज्यामध्ये पान क्रमांक आणि पानाची संख्या असेल जेणेकरून पेज नंबर 1/2 दिसेल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला फुटर अप्लाय करायचं आहे. तर त्याच्यासाठी इन्सर्ट टॅबवर क्लिक करायचं, त्यानंतर फुटरमध्ये क्लिक करायचं आणि याच्यामध्ये आस्तीन नावाचं फुटर घ्यायचं आहे 3 नंबरचं. याच्यामध्ये आपल्या पेज नंबर दिसतील, हे आपल्या पेज नंबर ॲड करायचे. इथं पण आपल्या काय म्हणलं दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आस्तीन नावाचं फुटर समाविष्ट करा. आता जे फुटर समाविष्ट केलं तर तेच फुटर आहे. इन्सर्ट टॅबवर जायचं, या फुटर टेक्स्टला क्लिक करायचं, त्यानंतर इथं आस्तीन नावाच्या फुटरला क्लिक करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हेडर आणि फुटर काढून टाका, म्हणजे हेडर आणि फुटर आपल्या काढून टाकायचं आहे. तर त्याच्यासाठी इथं इन्सर्ट टॅबवर क्लिक करायचं पहिलं आणि हेडरला क्लिक करायचं, हेडर रिमूव्ह करायचं, त्यानंतर फुटरला क्लिक करायचं, फुटर रिमूव्ह करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कीबोर्ड या शब्दाला हायपरलिंक द्यायचं आहे. आपल्या www.yahoo.com या नावाची आपल्याला हायपरलिंक तयार करून द्यायचं आहे. तर याला क्लिक करायचं, कीबोर्ड टेक्स्ट सिलेक्ट करायचं, इन्सर्ट टॅबवर जायचं, या लिंकवर क्लिक करायचं, त्यानंतर इथं www.yahoo.com स्पेलिंग बरोबर टाकायचं असं, त्यानंतर याला ओके करायचं. हे पण आपला प्रोजेक्ट रिपोर्ट या टेक्स्टला हायपरलिंक द्या, म्हणजे google.com या नावाची, हे तुम्हाला जमते. आता त्या याला टेक्स्टला सिलेक्ट करायचं, इन्सर्टवर जायचं, लिंकला क्लिक करायची, इथं टाकायचं www. इथं google.com लिहायचं, स्पेलिंग बरोबर लिहायचं. त्यानंतर होम ग्रुप या शब्दाची हायपरलिंक काढून टाका, म्हणजे आपल्याला हायपरलिंक काढायचं आहे. त्या काढण्यासाठी होम ग्रुप टेक्स्ट दिलेला आहे, त्या टेक्स्टला सिलेक्ट करायचं, इन्सर्ट टॅबवर जायचं, लिंकला क्लिक करायचं आणि इथं रिमूव्ह लिंक नावाचं एक ऑप्शन आहे, तर याच्यात क्लिक करायचं, हायपरलिंक आपल्याला काढून टाकायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या वाक्याला ड्रॉप कॅप आपल्याला ड्रॉपेड इफेक्ट अप्लाय करायचा. ड्रॉप कॅपमधून त्याला ड्रॉपेड नावाचा इफेक्ट द्यायचा आहे. तर इथं क्लिक करा, इन्सर्ट टॅबवर जायचं, इथं ड्रॉप कॅप आपल्याला वर्डाच्या खाली आहे, तिथे क्लिक करायचं, याला ड्रॉपेड द्यायचं. जर काढून टाकायचं असेल तर नॉनला क्लिक करायचं आणि इन मार्जिन म्हणत असेल तर याच्या खाली आहे. तर आपल्या इथं काय करायचं, ड्रॉपेड करायचं, तर इथं क्लिक करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या वाक्याला ड्रॉप कॅप म्हणून आपल्याला इन मार्जिन करायचं आहे. इन मार्जिन तुम्हाला ड्रॉपेडच्या खाली आहे, इथं इन्सर्ट टॅबवर जायचं, ड्रॉप कॅपला क्लिक करायचं, इन मार्जिन करायचं ना. हे ड्रॉप कॅप आपल्याला काढून टाका, म्हणजे काढून टाकण्यासाठी नॉनला क्लिक करायचं. तर या इथे क्लिक करा, पहिलं इन्सर्ट टॅबवर जा, त्यानंतर ड्रॉप कॅपला क्लिक करायचं, याला नॉनला क्लिक करायचं, म्हणजे हे निघून जाईल. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कॉपीराइट साइन सिम्बॉल डॉक्युमेंटच्या जे आपल्याला अप्लाय करायचं, कॉपीराइट साइन सिम्बॉल घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी इथं डॉक्युमेंटच्या शेवटी पहिलं क्लिक करायचं, इन्सर्ट टॅबवर जायचं, त्यानंतर इथे या सिम्बॉलमध्ये क्लिक करा, इथं कॉपीराइट साइन सिम्बॉल कोणता आहे याच्यामध्ये बघायचं, हे कॉपीराइट साइन, याच्यावर क्लिक करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये याच्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे, रजिस्टर्ड ट्रेडमार्क सिम्बॉल आर डॉक्युमेंटच्या शेवटी आपल्याला अप्लाय करायचं आहे. रजिस्टर्ड ट्रेडमार्क नावाचं जे सिम्बॉल आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे. इन्सर्ट टॅबवर जायचं, या सिम्बॉलवर क्लिक करायचं, त्यानंतर इथं रजिस्टर्ड सिम्बॉल आर कुठं आहे बघायचं, इथं रजिस्टर्ड साईन याच्यावर क्लिक करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आस्तीन कीप नावाचा एक टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि त्यामध्ये आपल्याला वेलकम टेक्स्ट टाईप करा. म्हणजे तिथं इन्सर्ट टॅबवर जायचं, याच्यामध्ये टेक्स्ट बॉक्सला क्लिक करायचं, इथं नाव दिलं आहे आपलं आस्तीन कीप म्हणलं, तर या ठिकाणी आहे, इथं क्लिक करायचं आणि हे कट करा टेक्स्ट. याच्यामध्ये वेलकमचं W कॅपिटल दिलं आहे, त्यानंतर वेलकम टेक्स्ट असं टाईप करायचं आणि याला इथं सबमिट करायचं. स्पेस कॉमा वगैरे काही सोडायची गरज नाही. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सिम्पल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा, त्यामध्ये आपल्याला हॅलो टेक्स्ट टाईप करायचं आहे. त्याच्यासाठी इथं इन्सर्ट टॅबवर जा, त्यानंतर टेक्स्ट बॉक्सला क्लिक करायचं आणि याला सिम्पल टेक्स्ट बॉक्स घ्यायचं इथं आणि हे टेक्स्ट कट करायचं आणि याच्यामध्ये हॅलो टेक्स्ट टाईप करायचं असं. दिलेल्या MS वर्डमध्ये पेज बॉर्डर आपल्याला पर्पल कलर करा, म्हणजे पेजचा बॅकग्राऊंड कलर जे आपल्याला पर्पल करायचा आहे. तर या डिझाईन टॅबवर जायचं पेज कलरसाठी आणि याच्यानंतर आपला पेज कलर, त्यानंतर आपल्याला पर्पल कलर म्हणजे सर्वात शेवटचा पेज कलर जे आहे आपलं पर्पल इथं भेटेल. त्यानंतर समोरचा प्रश्न, तुम्ही MS वर्ड वापरून एक डॉक्युमेंट तयार केले आहे आणि पानाची पार्श्वभूमी म्हणून तुम्हाला एक वॉटरमार्क समावेश करायचा आहे.
आणि वॉटरमार्कमध्ये आपल्याला काय द्यायचं आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट असा वॉटरमार्क समाविष्ट करावा लागेल. त्याच्यासाठी तुम्ही कोणता क्रमांक पाळाल? तर त्या वॉटरमार्कसाठी आपल्याला डिझाईन टॅबवर क्लिक करायचं. पहिलं डिझाईन टॅबमध्ये आल्याच्यानंतर इथं वॉटरमार्क आहे, याच्यामध्ये क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला इथं कस्टम वॉटरमार्क याच्यामध्ये क्लिक करायचं आणि इथून आपल्याला काय करायचं, प्रोजेक्ट रिपोर्ट असा वॉटरमार्क द्यायचा आहे. तर याच्यासाठी इथं टेक्स्ट वॉटरमार्कमध्ये क्लिक करा आणि हे जे टेक्स्ट दिलेलं आहे ते कट करायचं. त्यात प्रोजेक्ट रिपोर्टचं जे पी कॅपिटल आहे आपल्या कॅपिटल टाकायचं. त्यात जशी आपल्याला स्पेलिंग दिसेल सर्व कॅपिटल टाकायचं. रिपोर्टचा आर कॅपिटल आहे, आर कॅपिटल टाकायचं. त्याला नंतर ओके करायचं. प्रोजेक्ट रिपोर्ट वॉटरमार्क जे आपला असा पेजेसमध्ये दिसेल प्रत्येक पेजेस. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये आर्टिटिक नावाची पेज बॉर्डर लागू करा. आर्टिटिक पेज बॉर्डर लागू करण्यासाठी डिझाईन टॅबवर क्लिक करायचं. त्यानंतर पेज बॉर्डरला क्लिक करायचं आणि बॉक्स बॉर्डर वगैरे घ्यायचं असेल तर इथून घेऊ शकता. आणि इथं आर्टिटिक्स म्हणलं तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, ART मध्ये क्लिक करायचं आणि याच्यामधून कोणतीही एक बॉर्डर घ्या आणि त्यानंतर याला ओके करायचे. अप्लाय होईल. तुम्ही तुमच्या मित्रांसाठी वाढदिवसाचं ग्रीटिंग कार्ड तयार केलं आहे. या ग्रीटिंग कार्डची पार्श्वभूमी तुम्हाला बदलायची आहे म्हणजे, आणि या ग्रीटिंग कार्डचा कलर जे आपल्या पार्श्वभूमी म्हणून आपल्याला पर्पल मेश नावाचा टेक्स्चर इफेक्ट अप्लाय करावा. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर टेक्स्चरसाठी इथं पहिलं सिलेक्ट करायला. त्यानंतर डिझाईन टॅबवर क्लिक करायचं. या पेज कलरला क्लिक करा. त्यानंतर इथं फिल इफेक्ट नावाचं एक ऑप्शन आहे, याच्यात क्लिक करायचं आणि त्या टेक्स्चरमध्ये क्लिक करायचं. त्यानंतर इथे टेक्स्चर दिसणार नाही तर इथे क्लिक करा, खाली घ्या. त्यानंतर इथं पर्पल मेश नावाचं इथं क्लिक केलं की आपल्या इथं नाव दाखवतं. याला ओके करा. हे पार्श्वभूमी आपल्याला अप्लाय होईल. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वॉटरमार्क टेक्स्ट आपल्याला इन्व्हलप ॲड करावं, म्हणजे आपल्या वॉटरमार्क टेक्स्टमध्ये आपल्याला इन्व्हलप टेक्स्ट ॲड करून त्याला अप्लाय करायचं. तर या डिझाईन टॅबवर क्लिक करा, वॉटरमार्कला क्लिक करायचं. त्यानंतर कस्टम वॉटरमार्क घ्यायचं आणि त्या टेक्स्ट वॉटरमार्कला क्लिक करा आणि टेक्स्ट आपल्या कट करायचं. याच्यामध्ये इन्व्हलप टाकायचं आणि याला इथं ओके करायचं. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये फुटर मार्जिन आपल्याला 2.5 इंच करायचं आहे. हेडर फुटर मार्जिन जे आपल्याला एका टॅबमध्ये भेटते. इथे इन्सर्ट टॅब लेआउट टॅबमध्ये क्लिक करायचं. पहिलं त्या मार्जिनवर क्लिक करा. त्यानंतर कस्टम मार्जिनवर क्लिक करायचं आणि इथं आपल्या टॉप लेफ्ट बॉटम राईट एवढीच मार्जिन आहे, तर त्या फुटर मार्जिन आपल्याला टाकायचं. तर त्याच्यासाठी इथे लेआउटमध्ये क्लिक करायचं. त्यानंतर इथं हेडर आणि फुटर आहे, तर फुटर मार्जिन आपल्याला किती करायचं आहे, 2.5 करायचं. आणि इंचसाठी काय करायचं, डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचं. याला ओके करा. तुम्हाला तुमच्या प्रकल्प अहवालासाठी अहवाल प्रिंट करायचा आहे, परंतु या डॉक्युमेंटचा प्रिंट लेआउट घेण्यापूर्वी या प्रकल्प अहवालामध्ये रेषांचे क्रमांक तुम्हाला समाविष्ट करायचे आहेत. दिलेल्या प्रकल्प अहवालामध्ये कंटिन्यू लाईन नंबर समाविष्ट करण्यासाठी तुम्ही कोणता क्रमांक पाळाल. म्हणजे आपल्याला काय करायचं, एखादी प्रिंट करायचं डॉक्युमेंट, त्या प्रिंट करण्यापूर्वी आपल्याला जी आहे प्रत्येक रेषांमध्ये आपला अनुक्रमांक टाकायचे आहेत. जसे की आपल्याला कंटिन्यूस लाईन नंबर ॲड करायचे आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी लेआउट यावर क्लिक करायचं पहिलं. त्यानंतर इथं लाईन नंबर आहे, याच्यामध्ये क्लिक करायचं आणि याच्यामध्ये कंटिन्यूस नावाचं एक ऑप्शन आहे, याच्यात क्लिक करायचं. म्हणजे याच्यानं काय होईल, प्रत्येक ओळीला आपल्याला लाईन नंबर येतो. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पेज ओरिएंटेशन बदलून आपल्याला लँडस्केप करायचं आहे. पेजचं ओरिएंटेशन बदलायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला लेआउट टॅबवर क्लिक करायचं आणि ह्या ओरिएंटेशनला क्लिक करून त्याला काय करायचं, लँडस्केप करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट 2 कॉलममध्ये स्लिप करावं, म्हणजे आपल्या 2 कॉलममध्ये आपल्याला टाकायचं पेज. तर त्याच्यासाठी आपल्याला लेआउटवर क्लिक करायचं, कॉलम्सला क्लिक करायचं, त्यानंतर 2 कॉलम करायचे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट 3 कॉलममध्ये स्लिप करा आणि नंतर आपल्या काय करायचं, 0.6 जागा मोकळी सोडा. म्हणजे आपल्या दोन्हीमध्ये अंतर पण आपल्याला थोडंसं मोकळं सोडायचं आहे. तर त्याच्यासाठी इथं लेआउटवर क्लिक करायचं, त्यानंतर कॉलमला क्लिक करा, इथं 3 करा. त्यानंतर परत कॉलमवर क्लिक करायचं, इथं मोर कॉलममध्ये क्लिक करायचं. त्यानंतर इथं नंबर ऑफ कॉलममध्ये आपल्याला जेवढे कॉलम करायचे तेवढे करू शकता. याच्यात इथं आपल्याला काय करायचं, स्पेसिंग म्हणलं आहे आपल्याला किती करायचं आहे, 0.6 करायचं, इंच करायचं आणि याला एंटर करायचं. 0.6 जागा मोकळी सोडायचं असतं. त्यानंतर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट 4 कॉलममध्ये स्लिप करा, म्हणजे 4 कॉलममध्ये स्लिप करायचं. तसंच करता येते आपल्याला. लेआउटवर क्लिक करायचं, कॉलमला क्लिक करायचं, याच्यामध्ये 1 2 3 या 3च्या व्यतिरिक्त आपल्या कॉलम 4 दिले नाही, तर त्या मोरमध्ये जायचं. त्यानंतर इथे नंबर ऑफ कॉलम आहे, जेवढा नंबर ऑफ कॉलम आपल्याला करायचा आहे तेवढा नंबर ऑफ कॉलम टाकायचे, तर त्याला ओके करायचे. हे 4 कॉलम आपल्या
येतील याच्यात. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट सर्व एकाच कॉलममध्ये स्लिप करा, एकाच कॉलममध्ये करायचं. त्याच्यासाठी 1 कॉलम करायचं. हे लेआउटवर क्लिक करायचं, कॉलमला क्लिक करायचं, तर 1 कॉलम करायचं, म्हणजे सर्व स्लिप जे आहे एकच कॉलम येईल. त्यानंतर पुढचं दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्व स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका तपासा. म्हणजे आपल्या सर्व चुका तपासायच्या व्याकरणाच्या, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, ह्या रिव्ह्यूमध्ये जायचं. त्यानंतर इथं स्पेलिंग आणि ग्रॅमर नावाचं एक ऑप्शन आहे, याच्यात क्लिक करायचं. आणि इथं जे आपलं स्पेलिंग आणि ग्रॅमर चेक इज कम्प्लीट झालेलं आहे, तर त्याला फक्त ओके करून याला सबमिट करायचं. तुम्ही MS Word वापरून एक वेब पेज तयार केलं आहे आम्हाला, आणि हे जे डॉक्युमेंट आहे आपल्याला वेब ब्राउझरवर कसं दिसेल ते तुम्हाला पाहायचं आहे. म्हणजे आपल्या वेब लेआउट व्ह्यूमध्ये क्लिक केल्याचं तर ते डॉक्युमेंट कसं दिसेल आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्यासाठी वेब लेआउट मोडमध्ये कन्वर्ट करायचं. तर इथं आपल्या लास्टला काय झालं, व्ह्यू कशा प्रकारे बदलाल म्हणलं तर आपलं हे जे आपल्याला व्ह्यूमध्ये भेटेल, त्या व्ह्यूमध्ये या. व्ह्यूमध्ये आल्याच्यानंतर इथं रीड मोड आहे, प्रिंट लेआउट आहे, वेब लेआउट आहे, आउटलाईन आहे, आणि त्यानंतर ड्रॉप आहे. एवढे आपल्या व्ह्यूचे प्रकार आहेत. तर आपलं जे डॉक्युमेंट सध्या जे आपलं प्रिंट लेआउटमध्ये आहे, तर त्याला आपल्या कशामध्ये बदलायचं आहे, वेब लेआउटमध्ये. याच्या बाजूला वेब लेआउट आहे, तर इथं क्लिक करायचं. हे वेब लेआउट जे डॉक्युमेंट आहे आपलं असं दिसेल, आणि त्यानंतर याला सबमिट करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आउटलाईन फॉर्ममध्ये पहा. म्हणजे आपल्याला जे डॉक्युमेंट दिलेलं आहे आउटलाईन फॉर्ममध्ये पाहायचं आहे, तर त्याच्यासाठी व्ह्यूवर जा. त्यानंतर इथं आउटलाईन नावाचं एक ऑप्शन आहे, याच्यात क्लिक करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ड्रॉप व्ह्यूमध्ये पहा. म्हणजे आपलं डॉक्युमेंट ड्रॉपमध्ये टाकायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्या व्ह्यूवर जायचं. आउटलाईनच्या खाली ड्रॉप आहे, तर याच्यात क्लिक करा. तुम्ही आता एक डॉक्युमेंट वाचणार आहात, ज्यामध्ये मजकुरांची भरपूर पाने आहेत. वाचण्यासाठी जागा कमी असल्यानं अशी डॉक्युमेंट्स वाचणं अवघड असतं. वाचण्यासाठी कमाल जागा उपलब्ध करून देणारा रीड मोड व्ह्यू तुम्ही कशा प्रकारे बदला. म्हणजे आपलं रीड मोड करायचं आहे डॉक्युमेंट. तर रीड मोडमध्ये करण्यासाठी व्ह्यूवर जायचं. या प्रिंट लेआउटच्या बाजूला रीड मोड आहे, ते रीड मोडमध्ये क्लिक केली की आपल्या डॉक्युमेंट मूट होईल, आणि इथून आपल्या पेजेस पुढं मागे घेता येतील.